लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती शिवराय जगातील असे एकमेव राजे आहेत ज्यांनी परस्त्रीला माते समान मानले। मध्ययुगात गुलाम आणि स्त्रियांचे जे बाजार भरत होते ते बंद केले। स्त्रियांचे शीलभंग करणाऱ्यास मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा देण्यात आली। शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मावळ्यांना शेतमाल बळजबरीने नव्हे तर मोबदला देऊन खरेदी करण्याची ताकीद दिली। इतके सारे आदर्श मध्ययुगामध्ये शिवरायांनी स्वराज्यात कायद्याने लागू केले आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुद्धा केली। हे सर्व सदकार्य म्हणजेच त्यांच्यावर असलेल्या संत विचारांच्या प्रभावाचा परिपाक होय, असे मत प्रसिद्ध वक्ता आणि भारत मुक्ती मोर्चाचे इंजिनियर विद्वान केवटे यांनी व्यक्त केले। ते जुने बस स्थानक येथील शिवस्मारक स्थळी बोलत होते। यावेळी अनेक मुस्लिम मावळे आणि 18 पगड जाती धर्मातील तमाम मावळे यावेळी अभिवादनासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमास राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख जब्बार भाई, मिलिंद चिकाटे, दाऊद भाई, आमीन भाई, मुनव्वर भाई, आतिक भाई, छत्रपती क्रांती सेनेचे संतोष पाटील चंद्रवंशी, दिगंबर कदम, भारत मुक्ती मोर्चाचे प्रकाश कांबळे, अमोल पाटील, राजू हनवते, सामाजिक कार्यकर्ते अक्षय भगत यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणेने आणि सर्व धर्मीय अभिवादन कार्यक्रमाने विविध देखाव्याने यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोल 85 जय मूल निवासी, बोल 85 जय मूल निवासी। बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज दो, आवाज दो। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय। बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं, आवाज दो। हम एक हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय संविधानाचा जय हो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।